हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण उन्हाळा स्पेशलमध्ये कच्च्या कैरीची कँडी. अगदी झटपट होणारी आणि वर्षभर आपण त्याला स्टोअर करू शकतो अशी ही कच्च्या कैरीची कँडी कशी बनवायची. तर चला मग व्हिडिओ बघू. मी मम्मीकडे गेले होते तर खूप सारी अशी मी त्यांच्याकडून कैरी घेऊन आले आणि आता कैरी एवढी तर काही खाल्ल्या जात नाही, म्हणून म्हटलं आपण त्याची थोडी कँडी बनवू. आणि मी पहिल्यांदाच केली होती, खरंच खूप छान झाली होती आणि ती कँडी आता आपण बघणार आहे कशी बनवायची. तर त्यासाठी घ्यायचे कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर त्यांचे साल काढून घ्यायचे वरचे. आणि मुलं पण आवडीने खातात. नंतर असं इथे मी सर्व कैरीची साल काढून घेतली. नंतर अशा आपल्या कैऱ्या तयार झाल्या होत्या. नंतर घ्यायच्या कट करून आणि इथं मी उभे कट टाकून घेतले होते. तुम्हाला जर छोटे छोटे तुकडे पण करू शकतात, पण मी उभे केले होते. नंतर त्यामधल्या कोय काढून घ्यायच्या आणि नंतर कट करून घ्यायचे. असे मी इथं उभे कट टाकून घेतले होते कच्च्या कैरीला. आणि नंतर सर्वच कैऱ्या इथे मी कट करून घेतल्या. कैऱ्या कट झाले की एक पातेलं घ्यायचं. पातेल्यामध्ये 1 गिलास पाणी घालायचं. पाणी गरम झाले की कैरी घालायची. आणि थोडं मीठ घालायचं. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला हे 5 ते 6 मिनटं फक्त आपल्याला हे इथं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. पाच ते 6 मिनटामध्ये. आणि इथं उकळ आली होती. नंतर काढून घ्यायची. नंतर एका चाळणीमध्ये मी काढून घेतल्या. आणि कैरी थोडी ड्राय झाली की नंतर घालायची एका पातेल्यामध्ये. नंतर घालायची 1 वाटी साखर घालायची. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखरेमध्ये कैरी. आणि याला 1 ते 2 तासासाठी सोडून द्यायचं. प्लेट ठेवून द्यायचं. नंतर इथं पूर्णपणे साखर विरघळली होती. नंतर तुम्ही बघू शकता असं साखरेचं इथं पाणी झालं होतं. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आणि पटकन अशा सुकत्या, या जास्त वेळ पण घेत नाही. आणि एका मोठ्या प्लेटमध्ये मी इथं कँडी काढून घेतली. आणि नंतर उन्हामध्ये 3 ते 4 तास ठेवायच्या. आणि नंतर बघा अशी आपली ही कच्च्या कैरीची कँडी तर तयार झाली होती.
मला अगोदर वाटलं मुलं खाणार नाही, पण खरंच मुलांनी खूप आवडीने खाल्ली. आणि तुम्हाला ही कँडी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.